मंगळ इज बॉडी. तुमच्या बॉडी बरोबर कोण बसलेला आहे? केतू बसलेला आहे. आता बघा, बॉडीमध्ये केतू बसल्यामुळं मंगळाला ब्लड सुद्धा म्हटलेलं आहे. ब्लड मध्ये केतू बसलेला आहे. केतू सेपरेटिव्ह प्लॅनेट आहे. काय ना काहीतरी इम्प्युरिटीज देणार आहे. इम्प्युरिटीज म्हणजे काय? तर थिक किंवा थिन ब्लड पॅटर्न, ब्लडचा पॅटर्न इथं आपल्याला बघायला मिळणार आहे चेक केलं तर. मंगळ म्हणजे देह आहे. देहाच्या रिलेटेड अडचणी किंवा हेल्थ इश्यूज इथं आपल्याला बघायला मिळणार आहेत. पण कधी? जोपर्यंत तुम्ही स्पिरिच्युअल नसणार आहे तोपर्यंत या गोष्टी मिळतील. ज्यावेळी तुम्ही स्पिरिच्युअलिटी मध्ये येणार त्यावेळी देहामध्ये आत्मविश्वासामध्ये वाढ होणार आहे. कारण मंगळाला आत्मविश्वासाचा कारक सुद्धा म्हटलेला आहे. मंगळ तुमचा आवरा आहे, म्हणजे तुमचं बॉडीचं बाह्य आवरण सुद्धा कोण आहे? मंगळ आहे. ज्यावेळी तुम्ही अध्यात्मामध्ये येणार आपल्या आवरामध्ये एक वेगळी वाढ झालेली आपल्याला इथं दिसणार आहे. मंगळ केतूमध्ये जनरली बॉडीवर कट्स वगैरे या गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील, की बॉडीवर काय ना काहीतरी कापत राहणं. कारण केतूला काय म्हटलेलं आहे? काहींची म्हटलेलं आहे. कापत राहणं या गोष्टी बघायला मिळतील. स्पिरिच्युअलिटी मध्ये असाल तर या गोष्टी मिळणार नाही, नाहीतर ऑपरेशन रिलेटेड गोष्टी इथं आपल्याला बघायला मिळतात. मंगळ केतूमध्ये स्पिरिच्युअलिटी मध्ये राहायचं आहे हेल्थ इश्यूजला संपवण्यासाठी. मंगळ केतूमध्ये व्यायाम करायचा असेल तर काय करायचं आहे हो? जिम मध्ये जाऊन इथं व्यायाम करायचा नाही. इथं आपल्याला योगा अँड मेडिटेशन रिलेटेड व्यायाम करायचा आहे. योगा कॅन बूस्ट युअर बॉडी, असं हे कॉम्बिनेशन इथं दाखवते. काही शंका असतील तर कमेंट्स मध्ये टाकू शकताय. प्रत्येक तुमच्या शंकेचं उत्तर दिलं जाईल. धन्यवाद.